धुळे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे। शहरातील ऊसगल्ली परिसरातील सुप्रसिद्ध जय जिनेंद्र ट्रेडर्स या ड्रायफ्रूट व मसाल्याच्या घाऊक व किरकोळ विक्रीच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने दुकान मालक जितेंद्र जैन यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरातील गटारी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले। पाणी दुकानात जाऊ नये म्हणून बांधण्यात आलेली छोटी संरक्षक भिंत पाण्याच्या प्रचंड दाबामुळे कोसळली। त्यामुळे पावसाचे पाणी थेट दुकानात शिरले आणि मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवलेले ड्रायफ्रुट्स, मसाले तसेच इतर खाद्यपदार्थ पाण्यात भिजून खराब झाले। या दुर्घटनेमुळे व्यापारी जितेंद्र जैन यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याचा मोठा आर्थिक फटका व्यवसायाला बसला आहे। या प्रकरणी त्यांनी पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करून पंचनामा करण्याची व शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। व्यापारी वर्गानेही शहरातील सांडपाणी व गटार व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। नुकसानग्रस्त व्यापारी जितेंद्र जैन यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून होत आहे। नमस्कार, मी पुनीत जैन, जय जिनेंद्र ट्रेडर्स म्हणून आपलं एक शॉप आहे ऊसगल्लीमध्ये ड्रायफ्रूट आणि मसाल्याचं। 2958 नंबरचा त्याचा सिटी सर्वे नंबर आहे। या शॉपमध्ये आपल्या काल झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर जे पाणी होतं ते पाणी गटारी तुंबल्यामुळे आणि छोटीशी आडोशाची भिंत होती आपली, ती भिंत तुटून गेली। ते तुटल्यानंतर पाणी सगळं आपल्या दुकानीत घुसून गेलं। मध्ये शिरल्याने खालचं जे बेसमेंटचा परिसर आहे माझा दुकानीतला, त्या परिसरामध्ये जवळजवळ पुढच्या भागामध्ये 4 फूट आणि मागच्या भागामध्ये 2-2.5 फूट इतकं पाणी असल्याने खाली गोडाऊनला भरपूर माझा माल ठेवलेला होता, गोडाऊन म्हणून उपयोग होता, त्या भरपूर मालाचं नुकसान झालं। मी सदर कामासाठी आझादनगर पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी FIR नोंदवण्यासाठी आम्हाला सांगितलं की बुवा तिथे काही अशी हानी नाही आहे, तर आम्ही FIR नाही नोंदवू शकत आणि मला अपेक्षा आहे की त्यांनी FIR नोंद घ्यावी। त्याच्यानंतर